ही झाली बिहारमधली परिस्थिती। पण मुळात मुंबईत सध्या काय सुरू आहे? मुंबईत देखील महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। आपल्या प्रतिनिधी माझ्या सहकारी नीलम सुद्धा आपल्या सोबत एका दुसऱ्या स्टुडिओमधून आपल्या सोबत उपस्थित आहेत। खरं तर नीलम, जर आपण पाहिलं तर बिहारमध्ये हे चित्र आहे। पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रात किंबहुना मुंबईमध्ये आता बीएमसी निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। अनेक मुद्दे आहेत बीएमसी निवडणुकीमध्ये, पण अजूनही मुंबईकर बेसिक मुद्द्यांवरच चर्चा करताना दिसतोय। हे मुंबईकरांचं वास्तव आहे, हे बीएमसीच्या कामकाजाचं वास्तव आहे आणि तो बेसिक मुद्दा आहे कचरा संकलनाचा। नीलम, मुंबईतला कचरा संकलनाचा हा महत्त्वाचा मुद्दा आणि या संकलनामध्ये 3000 कोटींचा घोटाळा झाल्याचा कचरा वेचक कर्मचाऱ्यांचा आरोप आहे आणि वर्षानुवर्ष ठरलेल्या 14 कंपन्यांना कंत्राट दिलं जात आहे। वारंवार एकाच कंपनीला कंत्राट देण्यामागे राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्याचा आरोपही कचरा कर्मचाऱ्यांनी आता केलेला आहे। लोकशाही मराठीकडून या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने मुद्दा उपस्थित करण्यात येतोय। मुंबईत या ठिकाणी हा घोटाळा 3000 कोटींचा कचरा संकलनामध्ये घोटाळा झाल्याचं कचरा वेचक कर्मचाऱ्यांचा आरोप आहे। वर्षानुवर्ष ठरलेल्या 14 कंपन्यांना कंत्राट दिलं जाते। वारंवार एकाच कंपनीला कंत्राट देण्यामागे राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्याचा आरोपही आता या ठिकाणी कचरा कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्या सोबत जोडलेले आहेत। भूषण, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून लोकशाही मराठी आपण या संदर्भातला हा मुद्दा उपस्थित करून आहोत। सफाई कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न आहे तो सातत्याने आपण मांडताना पाहायला मिळतोय। सध्याची काय परिस्थिती आहे, आपण कुठे आहात, त्या संदर्भात एकंदरीतच माहिती। नक्कीच नीलम, एकंदर स्वच्छ मुंबई आणि कचरा मुक्त मुंबई असं अभियान लोकशाही मराठी वृत्तवाहिनी हे मागील अनेक दिवसांपासून राबवत आहे आणि याच अभियानाअंतर्गत लोकशाही मराठी वृत्तवाहिनी म्हणजे आपण सर्व प्रतिनिधी एक प्रकारे मुंबईच्या विविध भागात जाऊन आपण रियालिटी चेक करत आहोत आणि एकंदर मुंबईमध्ये कशा प्रकारे अस्वच्छता पसरलेली आहे हे आपण सातत्याने दाखवत आहोत। सध्या मी आहे वांद्रे पश्चिम येथे आणि माझ्या पाहू शकता माझ्या मागे एक कार्यालय आहे। एकंदर राज्याचे विद्यमान मंत्री आणि इथले स्थानिक आमदार आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांचं हे कार्यालय आहे आणि याच कार्यालयाच्या अगदी शेजारी लागून पाहू शकता आपल्याला इथं कचरा अस्ताव्यस्त पसरलेला कचरा पाहायला मिळत आहे आणि एकंदर या संपूर्ण ठिकाणी जर अशा प्रकारे अगदी पालकमंत्र्यांच्या कार्यालयाच्या शेजारी जर असा कचरा असेल तर कुठेतरी ही अत्यंत गंभीर बाब आहे म्हणावी लागेल। सध्या इथं हा अस्ताव्यस्त पसरलेला कचरा आपल्याला पाहायला मिळत आहे। इथं आज सकाळी जी पालिकेची कचरा वेचणारी जी गाडी आहे ती गाडी इथं येऊन गेली, मात्र तरीही हा आपल्याला कचरा इथं पाहायला मिळत आहे। त्यामुळे इथे नागरिक ज्या प्रकारे समस्यांना सध्या तोंड देत आहेत ती खरंच समस्या अत्यंत गंभीर समस्या आपल्याला म्हणावी लागेल। इथं कचरा अगदी चिघळलेला आहे, इथं अत्यंत दुर्गंधी आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक लहान मुलं इथे आसपास थोडासा स्लम एरिया देखील आहे आणि या संपूर्ण स्लम एरिया मधील जी मुलं आहेत ती इथे या पाण्यामध्ये इथे या कुजलेल्या कचऱ्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे हा संपूर्ण विषय हा जो आहे तो अत्यंत गंभीर आहे। इथं कचरा हा संपूर्ण कुजलेला आहे, त्याच्यातून प्रचंड दुर्गंधी येत आहे। माशांचं साम्राज्य इथं आपल्याला पसरलेलं पाहायला मिळत आहे आणि एकंदर ही सगळी स्वच्छता जी आहे ती आपल्याला इथं करणं किती गरजेचं आहे हे सुद्धा इथं आपल्याला अधोरेखित झालेलं पाहायला मिळत आहे। या ज्या गाड्या ज्या आहेत कचरा वेचणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या देखील दुरावस्थेत आहेत, त्यामुळे त्या गाड्यांवरील जे कर्मचारी जे काम करतात त्यांचा देखील स्वास्थ्याचा प्रश्न जो आहे तो गंभीर आहे। त्यामुळे एकंदर पालिका कशा प्रकारे त्यांचं नियोजन ते चुकत आहे हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। या संपूर्ण ठिकाणी कुठेतरी पालिकेचा मोठा भ्रष्टाचार समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या गाड्या आहेत त्या गाड्या गेली अनेक वर्ष काम करत आहेत, साधारण 8 वर्षानंतर गाडी वापरू नये अशा प्रकारे नियम आहे किंवा एकंदर त्याची टेक्निकल माहिती आहे, मात्र तरीही या गाड्या ज्या आहेत त्या जुन्या गाड्या वापरल्या जातात, त्यामुळे त्यावर काम करणारे कर्मचारी आहेत त्यांचा देखील जीव या संपूर्ण गोष्टीमध्ये धोक्यात आलेला पाहायला मिळत आहे। सध्या हे संपूर्ण कार्यालय अगदी समोर पालकमंत्री आशिष शेलार यांचं कार्यालय आहे आणि कार्यालयाच्या अगदी शेजारी आपल्याला हा कचरा पाहायला मिळत आहे। त्यामुळे जर पालकमंत्र्यांच्या शेजारी जर अशा प्रकारे कचरा पाहायला मिळत असेल तर ही बाब किती गंभीर आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे या सगळ्या ठिकाणी कुठेतरी आता कारवाई होणं गरजेचं आहे। पालिकेचे कर्मचारी इथं आलेले पाहिजेत, पालिकेचे कर्मचारी इकडे फेऱ्या वाढवल्या पाहिजेत आणि या संपूर्ण कचरा जो आहे तो सध्या वेचणं अत्यंत गरजेचं आहे। नाहीतर इथं काही दिवसांनंतर जर पाऊस आजच्या या बिहार विधानसभा निवडणुकीच्या महानिकालाकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास आपण दिलेल्या या माहितीसाठी धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।